काका काका हं. नमस्कार. नमस्कार. पुस्तक जगत आमच्या मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप काकांना आपल्याला मुलाखत दिल्याबद्दल काकाचं आभार. तुमचे बी आभार आमची मुलाखत घेतल्याबरोबर. धन्यवाद. आता काका तुमचं सर्वप्रथम आम्हाला ओळख सांगा की नेमकं काय तुम्ही शेतकरी का राजनेता का नाही नाही आम्ही शेतकरीच आहेत, पण आता आमचं कसं आहे काही राजकारणात गोष्टी गेल्या, काही शेतीत आता पहिलं राजकारण नोकरी याच्यात बऱ्याच भानगड गेल्या. पण असं आहे कसं आहे महाराष्ट्रात आहे ना, महाराष्ट्रातली सद्य परिस्थिती जर पाहिली तर शेतकऱ्याबाबतीत जर बोलायचं ठरलं तर खूप काही आहे. पण शेतकऱ्याला तुम्ही समजा आता अतिवृष्टी झाली, बरोबर आहे, महाराष्ट्र या अतिवृष्टी महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली याच्यासाठी मदत मागितली लोकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा यूट्यूबवाल्यांनी लोकमतवाल्यांनी सगळ्यांनी काय त्यांच्या माध्यमातून मदत मागितली. किती लोकांनी मदत केली. आणि ज्यावेळेस कदाकाळी संकट येतं, उदाहरणच द्यायचं ठरलं तुम्हाला तर शरद पवार मुख्यमंत्री होता त्यावेळेस किल्लारीला भूकंप झाला. कधी कधी 1900 मला वाटतं 1900 काहीतरी 62 का 75 साली का तुम्ही केवढे असताना तेव्हा मी साधारणतः 10वीला होतो. हां, त्यावेळेस ते किल्लारीला भूकंप झाला. त्यावेळेस महाराष्ट्रातल्या जेवढे काही साखर कारखाने होते प्रतिटनाने यांनी शेतकऱ्यांनी मदत केली का नाही. पण आज शेतकऱ्यावर वेळ आली, कुणी मदत केली? पुढऱ्यांनी मदत केली. पुढऱ्यांनी सांगितलं का आमच्या आर्थिक उत्पन्नातून आम्ही 1 लाख रुपये देतो. ते म्हणते सरकारी तिजोरी म्हणजे कोण? हे जनसामान्याचा जो तुम्ही हे पैसा गोळा केला, इन्कम म्हणजे तुम्ही सामान्य लोकांकडून किंवा नोकरदाराकडून तुम्ही काय गोळा करता? इन्कम टॅक्स गोळा करता. हां, ह्या इन्कम टॅक्समधून तुम्ही हे पैसे वाटता ना. तुम्ही असं एखादी निधी म्हणजे तुम्ही असं वैयक्तिक निधी का एखाद्या कोणत्या पुढऱ्याने सांगितलं का माझ्या वैयक्तिक उत्पन्नातून मी 1 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देतो? हे पैसे मुख्यमंत्री देत नाही का त्याच्या स्वतःच्या ह्याच्यातून? कुठून येते नेमका? स्वतःच्या ह्याच्यातून कोण देणार आहे? स्वतःच्या प्रॉपर्टीतून कोणाचीच हिंमत नाही आजही शेतकऱ्याला आर्थिक मदत करायची. एवढा महाराष्ट्रात महापूर झाला, एवढा धुमाकूळ माजवला पावसाने, कोणी अशी आर्थिक मदत केली शेतकऱ्याला? कोणत्या पुढे राजकीय पुढे सांगावं त्यानं का मी 40 वर्ष सत्ता भोगणाऱ्या लोकांनी सुद्धा सांगावं का आम्ही आमच्या मालमत्तेतून हे 1 लाख रुपये दिले आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीला? हे देतात ना मुख्यमंत्री. कोण दिलेत ना? मुख्यमंत्री देते म्हणजे हे कुठून देते? हे लोकांनी पैसे गोळा केलेले किंवा केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारच्या तिजोरीतूनच हे पैसे वाटतात ना. या वैयक्तिक निधी असा जाहीर कोणी गेला? उदाहरण आता तुम्हाला सांगतो, शिर्डी देवस्थान तिने किती 1 कोटी रुपये दिले, बरोबर आहे. असे आता समजा आता काही सामाजिक कार्यकर्ते यांनी 50,000 दिले, कोणी 10,000 दिले. पण असं पुढऱ्यांचं कोणच नाव आलं का माझ्या वैयक्तिक उत्पन्नातून मी 1 लाख रुपये पूरग्रस्तांसाठी देतो? सगळ्या जनतेचा पैसा आहे, सगळ्या जनतेचा पैसा. मला काय म्हणायची, यांच्या अशी कोणाचीही कोणत्याही राजकीय आत्तापर्यंत सहकार राहिला नाही. सहकार नाही राहिला. सहकार हा सुहाकार झाला. सहकाराचा सुहाकार कशा पद्धतीने झाला? वसंतदादांनी सहकाराचं मेळ रोवली. पण तुम्हाला सांगतो त्या सहकाराचं कालांतराने सहकार न होता त्याचा सुहाकार झाला. फक्त वैयक्तिक तिने फक्त स्वतःचे सहकारातून स्वतःची उन्नती केली. समाजाची काय उन्नती झाली? तुम्ही मला एक सांगा, आतापर्यंत महाराष्ट्रात किती सहकारी साखर कारखाने होते वसंतदादाच्या काळात? आज किती बंद पडले? या बंद पडण्यामागं कारण काय आहेत? कुणी शोधलं? 40 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी सुद्धा याचं कारण शोधलं का बा हे कारखाने बंद का पडले? बरं, बंद पडले यांच्यावर यांनी कुणी ॲक्शन उचलली का? त्यावेळेस सुद्धा ज्यांच्याकडे सत्ता असताना यांनी ॲक्शन उचलली का बा हे कारखाना बंद पडलाय? हा या कोणी लोकांनी कारखाना बंद पाडला? तुम्ही नेतेत का शेतकरी? आम्ही शेतकरी आहेत ना. आम्हाला जिव्हाळा आहे. आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. एखादा कारखाना बंद पडतो म्हणजे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होतं. मग एवढं शेतकऱ्याला नॉलेज कसं काय? म्हणजे शेतकऱ्याला असं माहिती असतंय का? असं एवढं माहिती म्हणजे इंटरनेटचं युग झालं हो. आता तुम्ही सगळ्या पुढे हे समजून घ्यायला पाहिजे का हे इंटरनेटचं युग झालेलं आहे. या इंटरनेटच्या युगामध्ये आपल्याला आपण काय करतो किंवा जगात काय चालतं हे सगळ्याला माहिती होतं. पण ते त्यांना असं वाटतं यांना कोणालाच काही समजत नाही.
शेतकऱ्याला हे सगळं समजा. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता ह्या महाराष्ट्रात कैक पुढारी कोट्याधीश, बरोबर आहे, त्यांना म्हणा एक कोट्याधीश व्हावून तुम्हाला राजकारणात यायला किती दिवस लागले. आणि मनोज जरांगे सारखा साधा माणूस आहे, एकदम साधा सिंपल माणूस, किती दिवसात आला, काही पैसे आहेत त्याच्याकडे, काही प्रॉपर्टी आहे का, यांच्यापेक्षा जादा सभेला गर्दी कोणाची होती, त्याच्या होती. का होती, का होती याचं उत्तर द्या ना तुम्ही मला. जनमानसात हे ये ना, यांना अजूनही यांना समजा ना. आपण पिढ्यानं पिढ्यानं राजकारण केलं का मनोज जरांगेंनी पंतप्रधान मोदीच्या सभेचं रेकॉर्ड तोडलं. हो, कोणाच्या, मोदीच्या सभेचं रेकॉर्ड मनोज जरांगेंनी तोडलं. आणि आपण 40-40 वर्षाने आपली पिढ्यानं पिढ्या हयात गेली तरी आपल्याच्याने एवढे लोक गोळा नाही झाले. आणि आज त्याच्याने लोक गोळा होते तर त्याच्यावर फायरिंग करते ते, ऐसा करेंगा आणि व्हायचं. अरे काय करेंगा तुम्ही. हे शेतकऱ्याला म्हणजे शेतकरी हुशार. महाराष्ट्रात अजून सगळ्या पुढाऱ्यांनी समजून उमजून घेण्याची गोष्ट आहे. तुम्हाला काय महाराष्ट्रात अराजकता जर माजली तर ही कुणीही रोखू शकणार नाही. फार विषमता झालेली काका, फार मोठी विषमताची दरी झालेली महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला शेत आहे का तुम्हाला? आहे ना. किती? मग 8 एकर जमिनी. 8 एकर? हा, तुम्ही 8 एकर जमिनी विचार करतो. 8 एकर जमिनीतून वर्षाला 8 लाख रुपये नाही, 4 लाख, 4.5 लाख रुपये भेटत नाही. काय आणि त्यात खर्च किती आहे. काम कमी करत असते शेतकरी. काम नाही, शेतकऱ्याच्या मालालाच भाव आहे. तुम्ही विचार करा, कोणताही कारखानदार उत्पादन करतो त्यावेळेस त्याचा भाव कोण ठरवितो? तो स्वतः ठरवितो, बरोबर आहे. हां, मारुती उद्योग, कोणताही उद्योग घ्या तुम्ही, कोणता, अहो बिस्किटाचा पुडा 5 रुपयाचा, पार्लेचा पुडा आज केवढा झाला? 20 रुपयाला झाला, बरोबर. हां, शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यायचं काम यांचं आहे का? मग शेतकऱ्याचा माल तुम्ही खाय काढला, यांना कांदे कमी पडे, त्याच्यावर निर्बंध, याच्यावर निर्बंध. अरे तुम्ही शेतमालावर काय निर्बंध लावतो तुम्ही? तुम्हाला 8 एकरात किती येते, म्हणजे किती पैसे येतात? काय येते? 2 लाख रुपये सुद्धा नाही होत, आग होतं. मग काय? आणि ह्या वर्षी काय आहे, पावसाने सगळं नेलं म्हणून पुढे काय यायचं, कुठून सगळंच गेलं. मग काय, सगळं पीक पाण्याचे पैसे दिले असतील ना सरकारला? सरकार काय पैसे द्यायचं आतापर्यंत? काय ती एकरी काय म्हणते 85, काय एका हेक्टरला 8,500 रुपये. 8,500 रुपये होते? होऊन जाईल ना सगळं. काय होईल त्यात? 8,500 रुपये तुम्हाला सांगत ती बाहेर काढायलाच लागतील. काय गबाळ जे शेतीतलं जे गबाळ आहे ना, आता समजा माझ्या शेतीत उभं झालं ना तर मका आहे, त्या मकातून अक्षरशः पाणी वाहते. त्याला डेरी स्वतः येऊन पंचनामा केलेला आहे. 8,500, 16, तुम्हाला 20,000 रुपये भेटतील समजा 8 एकराचे. कसं काय 8 एकराचे काय 20,000 रुपये भेटते? त्यात तलाठी म्हणला नाही तुमची मका अजून तुमचे बाकीचे उत्पन्न लय चांगलं आहे. बरं म्हणलं लय चांगलं असू दे, पण ही मका जी गेली ही तर सांग ना, आता ही काढायची कशी? तू किती देणार म्हणलं? 1 हेक्टर 8,500 रुपये. म्हणलं 8,500 तुझ्याजवळच राहून दे, अजून मी 8,500 देतो, मला ही मका काढून दे बाहेर फक्त वावरातून. वावर मोकळं करायचं ना. बरोबर आहे. 8,500 मजूरच येत नसते. 8,500 रुपये ते 1 हेक्टर मधून मका बाहेर काढायचंच होत होणार नाही. उत्पन्न तर बाजूलाच आहे त्याचं. अशी परिस्थिती शेतकऱ्याची. कसा शेतकरी सुधारायचा, कसा महाराष्ट्र सुधारायचा? आणि एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस महाराष्ट्र सुधारेल, शेतकरी सुधारेल, त्यावेळेस महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल, अन्यथा नाही. ही जी तुमची शेतकऱ्याकडे पाहण्याची दृष्टिकोन बदलला नाही, सरकारचा बी सगळ्यांचाच. उदाहरणार्थ शहरातल्या लोकांचा सुद्धा शेतकऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे, आणि सरकारचा सुद्धा शेतकऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे. याला महत्त्वाचं कारण ही जी मोठी विषमता दरी झाली, हे दोघांमध्ये ही विषमतेची दरी ही भरून जर काढायची असली, तुम्ही अजूनही शेतकऱ्याकडे दूरदृष्टिकोनाकडून पहा. बरोबर काय? बरोबर आहे. त्याच्या मालाला तुम्ही भाव द्या ना. तुम्ही कशाला त्याचा माल त्याला वाटलं ना माझा माल मला दुबईला पाठायचा आहे, तुम्ही कशाला त्याला बदल? तुम्हाला समजा एखादी गाडीची कंपनी ओडी कंपनीची गाडी आहे, तिची जर गाडी एखाद्याला दुबई पाठायची, कोणी मुंबई कुठं पाठीत, तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला काऊन परवानगी नाही देत? त्याला वाटलं ना मा माल आहे, माझे द्राक्षे आहेत, माझे डाळिंब आहेत, मा गहू आहे, मा कांदे, मला दुबईला पाठायचे, तुम्ही कोण मला अडवणार? आणि काका समजा आता आम्ही कोणी समजा सरकारी नोकर आहे, त्याला हॉस्पिटलचं फ्री असते, हॉस्पिटल फ्री म्हणजे
जर दुखायला तर त्याला काय असे विमा आहे ते काय काय ना, शेतकऱ्याला काय फ्री भाऊ? तर ते विचारायला की काय शेतकऱ्याला फ्री? ते कोणते कार्ड आणले, कोणते काय काय कार्ड? तू त्या दवाखान्यात गेलं तर ते म्हणते आमच्याकडे चालत नाहीत, 50,000च्या पुढे आमच्याकडे नाही. काही दवाखानेवाले ते कार्डच नाही आम्हाला चालत. विमा नाही शेतकऱ्याला? काय विमा असं काही दुखायला सांगावं तिने कोणत्या शेतकऱ्याला? आजपर्यंत कोणत्याही शासनाने सांगायचं का ह्या शेतकऱ्याला, या तालुक्यात एवढ्या शेतकऱ्याला सारखा म्हणजे त्याला दवाखान्यातल्या उपचारासाठी, काय दवाखान्याच्या उपचारासाठी शासनाकडून एवढे रुपये भेटलेले आहेत? काहीच नाही. काय भेटायचं खिशातून सगळं दवाखाना काय? आता तेवढं फक्त ते काय भाऊ ते हे कुपनवर तेवढं या घंटा आम्हाला ऑपरेशन होते, त्यात मी ते म्हणते ऑपरेशन फुकाट, पण मेडिकलचा खर्च द्या. आणि हे म्हणते नाही ना सारं फुकाट. आणि मग मेडिकलचा खर्च 25,000 रुपये होतो. तुम्ही 25,000 रुपयासाठी शेतकरी फुकाट आहे का? मग कंपनीवाल्याला पण असते ना हॉस्पिटल फ्री. कंपनीवाल्यांना फ्री, सगळ्यांना फ्री. शेतकरी सोडलं तर कोणाला फ्री नाही? अहो कंपनीवाल्याला सगळा खर्च देते कंपनी. पार त्यांच्या बायकोच्या डिलेव्हरी काय आसन नसन सगळा खर्च कंपनी देते. आमच्या बायकोची डिलेव्हरी झाली तर तिला घेऊन जायला पैसे नाही, आणि गाडी नेली दवाखान्यात डॉक्टर म्हणतो आधी पैसे भर भाऊ. बरोबर आहे. शेतकरी म्हणलं की देऊन आधी पैसे भरा डिपॉझिट. अशी कंडिशन आहे. शेतकऱ्याच्या काय व्यथा आहेत, असंख्य व्यथा आहे शेतकऱ्याच्या. आणि शेतकऱ्याकडे पाहण्याचा गव्हर्नमेंटचा जोपर्यंत दृष्टिकोन बदलत नाही, आणि जोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाला तुम्ही शेतकऱ्याच्या मालावरचे निर्बंध, हमी भाव सोडा, हे सगळं हे थोतांडे हमी भाव देऊन आमकं करू. तुम्ही हमी कोणाला देता? हमी देता म्हणजे याच्यातला नेमकं मतितार्थ काय? हमी कशाला दिली जाते? उदाहरणार्थ तुम्हाला कर्ज घ्यायचं, बरोबर आहे, त्याच्यासाठी हमी म्हणजे तुम्ही एखादं जामीन द्या आम्हाला. माणूस जमीन तर जामीन, पण हमी म्हणजे काय? जामीनदार द्या. मग हमी काय आलं? तुम्ही म्हणजे मला गव्हर्नमेंट काय म्हणतं? हमी भाव देऊ. अरे हमी म्हणजे तुम्ही काय देता? माल शेतकऱ्यांनी पिकवायचा, शेतकऱ्यांनी उगवायचा, आणि तुम्ही आम्हाला हमी देणार. त्याच्यावर हे आम्हाला हमी देणार म्हणजे आम्ही पिकवायचा आणि येणे विकायचा. बरोबर आहे. अशी गंमत झाली. हमी भाव म्हणजे आम्ही पिकवल्यानंतर येणे विकायचा. बरोबर. अवघड आहे. आणि असं जर केलं तर आमची इथं नोकर ठेवला आणि त्याला पगार महाराष्ट्र शासन दे म्हणलं, देईन का? कसं देईल? महाराष्ट्र शासन नाही देणार. मग ह्यो बी हमीच भाव झाला ना. तुम्ही हमी भाव म्हणता ना, मग आम्हाला असं करा, तुमचे नोकर आमच्याकडे ठेवा का, आम्हाला पगार द्या ना तुम्ही, आम्ही हमी देतो ना त्याची. आता हे जर समजा गव्हर्नमेंटकडे व्हिडिओ गेला समजा बाय चान्स मुख्यमंत्र्याकडे, ते म्हणते नेते शेतकरी नाही काय, तुम्हाला म्हणतील नेते नेत्याचं काय करायचं? मला काय म्हणायचं नेत्याचं करायचं काय? तुम्हाला विचार करण्यासारखी गोष्ट. सर्वसामान्य लोकांना सगळं समजत आहे. कुणीही असं म्हणजे हे नाही राहिलं. इंटरनेट आत्ता सध्या हे इंटरनेटचं जगत आलेलं आहे. इंटरनेटच्या जगात कुणीही म्हणजे कुणीच समजू नये असं का या माणसाला काहीच समजत नाही. शेतकऱ्याला पण समज. अहो तुम्ही विचार करण्यासारखं 8वीचं पोरग आहे, त्या सगळा मोबाईल चालवित आहे. खरं आहे का नाही? काही करायचं सांगा त्याला सगळं समजत आहे. म्हणजे 8वीच्या पोराला समजत. मग आता राजकीय पुढे राहिला. मग मला एक सांगा, राजकीय पुढे मंत्री व्हायचा, संत्री व्हायचा, याला काय डिग्री आहे का? आणि हे आपलं आता हे पूर आलता का पूर पावसानं, त्यात गावातले जे सरपंच उपसरपंच ते तरुण पोरं त्यानं मदत केली म्हणत खूप. ते काय त्याची रियालिटी काय, खरं आहे का कसं आहे? आता कसं आहे, ज्या त्या भागात आता आमच्या भागात पूर परिस्थिती होते, पण ज्या भागात पूर परिस्थितीत शेतकऱ्याचं काय ते एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हिकावा राज यायची यांची मदत यायची यांची आमकं यायचं. पण गावातल्या माणसात पहिल्यापासून एकोप असतो. ती एकोप असल्यामुळे गाव एकोणारा करता मदतीला जाऊन जातं. तुमच्या इकडं आहे का पूर परिस्थिती? आमच्याकडे नाही. आमच्याकडे पूर परिस्थिती नाही, पण आमच्याकडे अतिवृष्टी पूर परिस्थिती आमच्याकडे नाही. आम्ही नगर जिल्ह्यात पूर परिस्थिती एवढी नाही. आमच्या नगर जिल्ह्यात फक्त पाथर्डी तालुक्यात पूर परिस्थिती झाली. नगरमध्ये पाणी होतं ना, आता पूर आलेला आहे ना आता नगरमध्ये का नाही? नाही आता नगर जिल्ह्यात मग पाथर्डी तालुका असं आहे का? तिकडे नाही काय? नाही, बाकी नगर जिल्ह्यात मग फक्त नगर जिल्ह्यात कुठे ते नगर गावात शिना नदीला पूर आला होता. शिना नदी. आता मग गावात शिना नदी परिस्थिती तशी. तुम्ही अतिक्रमण जर कोण केलं तर तुम्हाला काय फळ भेटणार आहे? ते तसंच आहे. मग ते अतिक्रमणाचं फळ आहे ती. पुढच्या जर तुम्हाला
समजा नंतर गव्हर्नमेंट सुरुवातीला जर लक्ष देत नाही, नंतर त्यांना मदत द्यायची. तुम्ही अतिक्रमण ज्यावेळेस रोखा त्यावेळेस रोखा ना बाबा. कारण नदीवर अतिक्रमण होऊ राहिले, तुम्ही त्यावेळेस रोखा ना. कशाचं अतिक्रमण? हे लोकांनी कुठे घर बांधायची? राजकीय पुढारी बांध तिथं. पुढारी बी त्यात मग काय पुढारी कायचं? पुढाऱ्याचा कार्यकर्ता मग बांधू, मी इथं घर बांधू का? बांध बाबा. आता उदाहरण देश ठेवलं समज, तुम्हाला समजा प्रत्येक ग्रामपंचायत अशी कंडिशन आहे का प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये गावठाणाला काही जमीन काय सरकारी, मग त्याच्यात काय, मग जो सरपंच येईन का तो काय म्हणतो, हे बांधते ते सरकारी जागा आहे, तुला काय करायचं, कोण बांध घर. बरोबर आहे. बांधलं घर आणि उद्या येणेच हुकूम काढायचा सरकारी जागेत बांधलं. अरे तुम्ही सरकारी माणसं, तुम्हीच सांगा आता. तुम्ही त्याला नळ कनेक्शन देता, तुम्ही त्याला लाईट कनेक्शन देता आणि नंतर त्याचं घर तोडीता. हा कोणता न्याय? बरोबर आहे काका. हा बरोबर आहे. तुम्ही राजकारण करताल का? राजकारण करायचं, काय करायचं राजकारण? म्हणजे तुम्हाला जर असं काय झालं समजा, तुम्हाला जर एवढी माहिती समजा, शेतकऱ्यासाठी तुम्ही नेता बनता का? शेतकऱ्यासाठी बनायची वेळ आली तर बनावं लागेल नेता. आता परिस्थिती तशी आलेली आहे. कारण कसं आहे, शेतकऱ्याचं कोणीच वाली नाही राहिलेलं. हे नेते आहेत ना, नेते आहेत. नेत्याने काय केलं सांगा ना तुम्ही? शेतकऱ्यांसाठी काय, कोणत्या नेत्याने काय केलं सांगा? काय सगळेच मुख्यमंत्री हे आम्ही आहोत म्हणते सोबत. काय आला पुरा सोबत? काय आला पुरा सोबत? काय आला? तुम्ही सोबत उभं राहायला का नुसती? फक्त असं नाही राहत. पूरग्रस्तांना मदत पाहिजे, म्हणजे भरीव मदत पाहिजे. त्यांच्या जीवनाशी किती द्यायची? हेक्टर त्यांना एकराला 50,000 रुपये मागितलेले आहेत लोकांनी. 50,000, पण येणे नाही 50 तर कमीत कमी 30,000 द्यायची ना एकरी. हेक्टरला 8,000 रुपये म्हणजे कुठं झालं? पंजाबमध्ये 40,000 दिलेत म्हणाले हेक्टरी. पंजाबमध्ये हेक्टरी नाही दिले, एकरी दिलेत. एकरी किती दिलेत? 40,000 रुपये. 50,000 रुपये हेक्टरी दिलेत तिने. आणि आपण किती दिले? 8,500 रुपये. आपल्या शासनाने, महाराष्ट्र शासनाने किती दिले? 8,500 रुपये हेक्टरी. बरोबर. मग फरक कुठे आहे? सगळ्यात जास्त श्रीमंत राज्य कोणतं भारतात पाहिलं तर महाराष्ट्र. सगळ्यात जास्त इन्कम कोणत्या राज्यात आहेत म्हणजे महाराष्ट्रात. शेतकऱ्याकडे नसेल ना पैसा? काय महाराष्ट्राला शेतकऱ्याकडे पैसा ठेवलाच कोणी? आता तुम्ही विचार करा, पूरग्रस्तांना निधी आणि शेतकऱ्याच्या ऊसातून परत कापायचा 15 रुपये टन. बरोबर. तुम्ही काय घेता शेतात? पण आज आता 15 रुपये टन कापी नका, मला ते म्हणायचं नाही, कापी नका. पण आज एखादा शेतकरी म्हणला गेला का मा ऊसातून कमवून कापिता म्हणून? म्हणणार नाही शेतकरी. शेतकरी राजा आहे. शेतकऱ्याचा हात कधी असा वर आहे? शेतकरी राजा आहे. शेतकऱ्याचा हात कधी वर आहे? पुढाऱ्यांना म्हणा तुमचा हात असा वर आहे का कधी? पुढाऱ्याचा नाही. असं वर आहे का? 15 रुपये टनाने कापला, एकही शेतकरी म्हणणार नाही का कापला म्हणून. एकही पुढे असं म्हणणार नाही का माझी ही मालमत्ता आहे, 10 एकर, मला 10 लाखाचं उत्पन्न झालं, हे लाखभर रुपये मी स्वतःच्या वैयक्तिक खर्चातून मुख्यमंत्री सहायताने तिला पूरग्रस्तांना देतो. नाही, विषयच नाही. आता हे प्रत्येक शेतकऱ्याकडून 15 रुपये टन म्हणजे वैयक्तिकच मदत झाली की नाही? वैयक्तिक. मग पुढाऱ्यांना वैयक्तिक मदत करायला झालं काय? पैसा नाही असं त्याला वाटते. त्यांच्याकडे का असं म्हणते ते, आम्ही आमच्याकडे असं जेमतेम पैसा आहे समजा, जेवढं लागतंय तेवढाच. जेमतेम कसं आहे म्हणते थोडासा. एखादा प्लॉट घ्यायचा असला म्हणजे पैसा आहे, असंच म्हणते. द्यायचा असला म्हणजे नाही, असंच म्हणते. ज्यावेळेस परिस्थिती येते, देशावर येते, राष्ट्रावर येते, राज्यावर येते, त्यावेळेस सगळ्यांनी एक संध एकोप्याने त्या गोष्टीत उतरायला पाहिजे. एकोप्याने त्या गोष्टीत उतरायला पाहिजे. एका सगळ्यांनी त्याच्यासाठी मदत करायला पाहिजे. ठराविक घटकाकडूनच तुम्ही मदत का मागता? बरोबर. हा बरोबर आहे. बरोबर, सगळ्यांना करायला पाहिजे. बरोबर. मार्केट कमिटी आहेत, मार्केट कमिटी कोण मदत घ्या ना तुम्ही. आज मार्केट कमिटी एवढ्या महाराष्ट्रात सक्षम आहेत, का नाही मार्केट कमिटीकडून तुम्ही मदत घेत? जर आज ऊसावाल्याकडून तुम्ही 15 रुपये टनाने मदत घेता, कसं आज मार्केट कमिटीवाल्याकडून मदत घ्या. मदत म्हणजे काय आम्हाला समजलं नाही. 15 रुपये टन म्हणजे प्रति टन शेतकऱ्याचा जेवढा ऊस जाईल, समजा माझा ऊस 100 टन गेला, मग 15 रुपये पैसे किती झाले 100 टनाचे? ते समजा तसे घेणार 15 रुपये टन, म्हणजे 1500 रुपये माझे कापून जाणार. कशासाठी? हे पूरग्रस्त निधी. हे कुणी डिक्लेअर केले? हे शासनाने. हा, मग शेतकऱ्यावर कोणी वाढायचं रेग? कोणी शेतकऱ्यावर कोणी रेग वाढायचं? अजिबात नाही. शेतकऱ्याची संमती. मग इथं कुठं संमती आहे? इथं शेतकऱ्याची संमती घेतली का तिने? नसेल घेतली. जी आर काढा, प्रति टन 15 रुपये प्रमाणे कपात करा. कोणालाच माहित नाही आम्हाला.
हे सगळं माहिती, सगळ्यांना माहिती, सगळ्या पेपरवर झालं आता. लय अवघड आहे हे तर. अवघड केलंय सगळं. म्हणजे मला काय म्हणायचं, आज एवढा कृषी उत्पन्न चाला, त्यात कृषी उत्पन्न समिती, बाजार समिती चालते, इथं कोणाचा माल येतो? शेतकऱ्याचा येतो. बरोबर आहे. हा, मग हे जेवढे आडती व्यापारी आहेत यांच्याकडून का नाही घेतली मुख्यमंत्री सहायता निधी गोळा करून? इथं शेतकऱ्याचा माल येतो ना. बरोबर आहे. आहे का ना महाराष्ट्रातला अशी एखादी बाजार समिती का तिथं इतक्या आडते आहेत, समजा 200 आडते आहेत आणि एका एकाने 10,000 रुपये मुख्यमंत्री सहायताने दिले. शेतकऱ्याच्या जीवर आडत्याने कोटीने पैसे कमवले आणि 10,000 रुपये यांना द्यायला काय मागे होते? बरोबर आहे. शेतकऱ्याच्या जीवर कोण जगत नाही सांगा? तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यांनी संप केला तर तुम्हाला सांगतो पाखरं, म्हणजे शेतकऱ्यांनी 1 वर्ष संप केला काहीच नाही पिकवलं तर ह्या पृथ्वी तलावर काय प्राणी बिणी सगळे काय होते? काय खाते? पक्षी सुद्धा काय खाते? खतमच व्हायचं काम सगळं. खतम व्हायचं काम. खतम सगळं. हे सगळे एकूणाला खाते उलट. बरोबर आहे का? अशी परिस्थिती झालेली आहे इथं. शेतकऱ्याकडे कोणी चांगल्या दृष्टिकोनातून पाहिजे काय, हा शेतकरी सुधारला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं राजकारण, सगळ्यात महत्त्वाचं हा पाहिजे का सगळ्यांच्या डोक्यात हा कल्पना आहे का शेतकरी सुधारला तर आम्हाला ते पुढे जाऊन द्यायचा. मला एक विचारतो काका, शेतकरी व्याजामध्ये कमवून नये, शेतकरी व्याज नेमकं कमवून घेत आहे, शेतकऱ्याची काय मेंटॅलिटी नेमकं? त्याला व्याजाचा पैसा कम वाटतंय शेतकऱ्याला घ्यावा, काय करायचं? काय तुम्ही विचार करा ना. तुम्हाला मी सांगितलं 8 एकरातून 2 लाख रुपये उत्पन्न येते, 1 लाख रुपये खर्च झाला, 1 लाखात प्रपंच भागायचा का कसा? आणि मग व्याज कर्ज नाही काढायचं तर काय करायचं त्यानं? 8 एकर शेती असताना पण कर्ज काढावं लागेल का? अहो 8 एकरावाले काय घेऊन बसले तुम्ही? इथं 25 आणि 30 एकरावाल्याला सुद्धा कर्जच काढावं लागतं. तेव्हा शेती चालांग कशी? नाही कर्ज काढत शेती चालांग कशी? मी काय सांगितलं तुम्हाला का शेतकऱ्याच्या मालाला तुम्ही, शेतकऱ्याला मला हमी भाव, आम्ही हा शब्दच काढून टाका तुम्ही. साखर आम्हाला खायला पाहिजे, तिच्यावर निर्बंध. शेतकरी जाऊन द्या ना, ते दुबई मलेशिया कुठं जायची जाऊन द्या ना, खाऊन द्या ना लोकांना. काय तुम्हाला काय घेणं पडलं? तुम्हाला काय? आणि तुम्हाला लई शहरातल्या लोकांचा पुळका तर तुम्ही स्वतः ती खरेदी करा, वाटा शहरात राशन दुकानदारावर. शेतकरी पत्ते राशनवर वाटा, त्यांना किती वाटायची? पत्ते दारू ह्याच्यावर तर जात नाहीत ना शेतकऱ्याचे पैसे, त्याच्यामुळे जर व्याज काढावं लागतं असं तर होत नाही ना. शेतकरी पत्ते कुठे खेळा? शेतकरीकडे दिसला का तुम्हाला? कोणते लोक पत्ते खेळतात? हे यांचेच लोक पत्ते खेळणार. शेतकऱ्याला काय पत्तेचं काय माहिती हो? शेतकऱ्याला काय पत्ता माहितीये? दारू, शेतकऱ्याची दारू फिरू. शेतकरी कधी दारू पितो? आणि हे पैसे मग कशाचे? व्याज नेमकं कशासाठी? शेतीसाठी लागेल. शेतीला खर्च तुम्ही विचार करा. आज महागाई तुम्हाला समजा नोकरदाराला किती टक्के पगार वाढला, त्या प्रमाणात शेतीमालाला भाव वाढला का? नाही वाढला. बरोबर. का नाही वाढला? हमी भावात काहीच नाही वाढलं. त्या भावात काहीच नाही वाढलं. शेतकऱ्याच्या कोणत्याच मालावर कोणत्याच पद्धतीची प्रक्रिया जरी केली तरी त्याला त्या तुमच्या वाढलेल्या पगारा इतका भाव त्याला भेटत नाही. प्रक्रिया करून सुद्धा समजा उदाहरणं द्यायचं तुम्हाला तुम्ही विचार करा. आज 3,500 रुपये युनिटाचा प्रति टनाचा भाव शेतकऱ्याला जाहीर केला उसाला. बरोबर आहे. हां, आणि साखर कार्टन क्विंटल विकलं जाते. साखर कधी 4,000 रुपये क्विंटल, 5,000 रुपये क्विंटल. किती? हा, शेतकऱ्याकडून कितीला? 3,500. आता यांनी 3,500 रुपये टनाचा भाव जाहीर केला FRP. त्यावेळेस साखर इकान 5,000 रुपये क्विंटल. मग आता कारखानदाराची तरी काय चूक आहे? त्यांना कारखाना 1,500 रुपये चालायचा कसा? हा, बरोबर. लय अवघड आहे. तुम्ही काय पिकवतात काका? आम्ही काय आता आमची सध्या मका आहे, काही कपाशी आहे. पैसे असतील तुमच्याकडे भरपूर. काय पैशाचं काय? आता जसं 12 इंच तसंच ओकणावं लागत. जे पाऊस जसा असेल तसं पीक घ्यावं लागत. त्याच पद्धतीने पीक घ्यावं. लई पाऊस असला तर लावायचं ऊस, नाही असला पाऊस तर मग आता जनरली आपले हे साधे पिकं घेणे. बिल्डिंग बांधली का? बिल्डिंग काय बांधली? आपलं साधं पत्र्याचं घर आहे. 8 एकर 8 एकर बिल्डिंग कुठून बांधता? साधं पत्र्याच्या घरात राहतोय आम्ही. मोठ्या इकडे असतील ना 10-12 एकर वाले बांधत असतील ना का नाही? कोणाकडे 10-12 एकर वाले? तुम्हाला सांगा हाताच्या बोटाच्या बोटर मोजून इतक्या लोकांकडे बिल्डिंग आहेत.
ते बी त्यांचे साईड बिझनेस आहेत म्हणून बिल्डिंग आहे साईड बिझनेस शेतीवरती असं कोणी घरच बांधू शकत नाही, घर बी नाही बांधू शकत. आणि मग घरकुल देते ना सरकार. शेतीचं उत्पन्न चालू आहे त्याच्यावर असं कोणत्या शेतकऱ्याने सांगावं की शेतीवर उत्पन्न घरकुलात बिल्डिंग. घरकुल कोणतं घरकुल? आता घरकुल कोणाला येत? घरकुल देतात ना त्याला ग्रामपंचायतवाल्यांनी भलते नियम लावून ठेवलेत. तो शेतात बांधायचं का? मग त्याला येणे करून आणन, त्याला फलानं करून आणन. यांना शेतकऱ्याला द्यायचं त्याला आटीलही ना. किती रुपये भेटतात घरकुलाला? आता तुम्ही विचार करा, शेतकऱ्याला खांद्याला पैसे, त्याला ग्रामसेवकाच्या 50 आटी. काय काय आम्हाला नाही समजत काय म्हणतात. शेतकऱ्याला विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये गव्हर्नमेंट देत, 3 लाख रुपये गव्हर्नमेंट देत. 3 लाख. त्याला 3 लाख रुपये गव्हर्नमेंट ज्यावेळेस देतं ना त्यावेळेस त्याला 15 आटी आहेत. 15 आटी. आमकं आधार कार्ड आण, तुझी जमीन किती ती आण, साब तो का रेशन कार्ड पांढरं आहे का गुलाबी, तू कोणत्या घटकाचा आहे, आणि त्याच्यानंतर याचा ना हरकत दाखला, तलाट्याचा ना हरकत दाखला, ग्रामसेवकाचा ना हरकत दाखला, तिकडं पाटबंधाऱ्याचा ना. तुम्ही द्यायचं म्हणजे तुम्हाला, मला काय म्हणायचं, जो निधी तुम्ही ग्रामपंचायतीला देता, तुम्ही ग्रामपंचायतीला देता म्हणलं, ग्रामपंचायतीला तुम्ही सगळे अधिकार द्या ना. तुम्ही निधी ग्रामपंचायतीला द्यायचा आणि अधिकारी यांच्या हातात ठेवायचे. बरोबर आहे. अधिकाऱ्याकडे जायचं. अधिकार म्हणजे जे लागायचे कागदपत्र ते यांच्या हातात देत असतात ना. मग लगेच काय करते ते अधिकारी, काय शेती म्हणते हे असं नाही ते तसं नाही फलन नाही. किती टक्के निधी? प्रत्येक गावातून 50% निधी दरवर्षी मागं जातो. पैसे खातेत काय कोण? साईसाठी मग खातेत. खाणाऱ्यांना काय त्याच्यातले. माझंच उदाहरण आहे. मी तुम्हाला सांगतो, आपल्या सौर ऊर्जा मागेल त्याला सौर पंप ह्या योजनेअंतर्गत मी 32,500 रुपये भरलेत. सौर पंपासाठी आपल्या एक खिडकी आहे ना त्याच्यातून. काय सौर पंपासाठी 32,500 भरली. तुम्ही विचार करा, माझ्या मागच्या लोकाला त्यांनी सौर पंप दिले, मला म्हणते तुम्ही तुमचे कागदपत्र अपूर्ण आहेत. आता हे कागदपत्र अपूर्ण म्हणजे 10 वेळा अपलोड करून सुद्धा यांना कागदपत्र कशी काय पोहोचत नाहीत? अरे मग कागदपत्र अपूर्ण आहेत हे जर तुमच्या अधिकाऱ्याला करायचं, मग तुम्ही असं सांगा ना, MSCBच्या अधिकाऱ्याकडेच हे कागदपत्र नेऊन द्या, त्यानंच अपलोड करायचं ना तिथं डायरेक्ट कागदपत्र. तुम्ही अपलोड करा, मग इंटरनेटवर. मग आता इंटरनेटवर अपलोड केलं हे कोणाकडे जाते? सरकारकडे जाते. सरकार मग मंजुरी कोणाला द्यायला लागत? सरकार खालच्याला सांगत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जिथं ज्या भागात त्याला सांगत ही पाहणी कर. अरे तो पाहणी करणार आहे तर मग कागदाची पाहणी सुद्धा त्यालाच करू द्या ना तुम्ही. ते सरकार म्हणते बाप दाखवण्याचं श्रद्धा घाली ठेवतं कशाला? लोक म्हणतात जे बाहेरचे सिटीतले, सरकार म्हणते की शेतकरी जे शेतात पेरतात त्याला ओरिजिनल खायला भाजीपाला इथे भेटते, ओरिजिनल सगळं, तब्येती नंबर 1 असतात. खरे साहेब तुम्ही येऊन पाहा ना शेतात काय शेतकरी तब्येत तुम्ही पाहिलं नाही का? आता ते पूर्व किती लोक पहिलवान दिसले तुम्हाला शेतात आपल्या ह्याच्यातले नेते. आता शेतकऱ्याला खायला चांगलं राहतं ही एक गोष्ट आम्ही मान्य करतो, ही मान्य नंबर 1 असते. शेतकऱ्याची बॉडी नंबर 1. शेतकऱ्याला कष्ट करायला लागत त्याच्यामुळे बॉडी नंबर 1 राहणारच तिची. त्याला घाम गाळावा लागतो, कष्टाचे पैसे त्याला. असं काही नाही का नुसतं थंब मारला, पेन घेतला, लिहिला, चलो, असं नाही ना. त्याला कामच करावं लागत. आजारी पडतात का शेतकरी? का असं मग शेतकरी आजार पडतो का? मग साथीचे रोग आल्यानंतर सगळेच आजारी पडतील. शेतकऱ्यांनी काय आता काय अमृत थोडंच पिऊन आला तो. बरोबर आहे काका. इथलं अवघड दिसतंय. शेतकऱ्याची जिंदगी कशी वाटते तुम्हाला? भारी वाटते का? शेतकऱ्याच्या असं वाटतं शेतकऱ्याच्या जन्माला पुन्हा नाही यावं. आबा एवढं हे आहे? सांगा ना तुम्ही काय आहे शेतकऱ्याच्या हातात? काय शेतकऱ्याचा जन्म पुन्हा नकोच? मला एक सांगा, हातात काय त्याच्याकडं? जसं तुम्हाला काय म्हणायचं, मला काय म्हणायचं, गव्हर्नमेंटच्या हातात हे पगारदाराच्या हातात. तुम्हाला पगारदार 30 दिवस भरले तो पगार घेणार म्हणजे घेणार. सोडणार आहे का तो कोणाला? गव्हर्नमेंटचे नोकर असू द्या, शासनाचे नोकर असू द्या, कोणी असू द्या, ग्रामसेवक असू द्या, तलाठी असू द्या, हे पगार घ्यायचे सोडिते का? काम करते का? हे नाही. तसं कामाचं इथं शेतकऱ्याला काय आहे? शेतकऱ्याला नुसतं पिकायचं, विकायचं कोणी? आम्ही जसं ठरवू तसं. तुम्हाला आता नकोच शेती म्हणजे शेतकरी जन्म? अजून हे गव्हर्नमेंटचा शेतीकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला नाही आणि गव्हर्नमेंटने शेतीवर जे निर्बंध लागलेले आहेत
हे जर तुम्ही त्यांनी उठवले नाही तर अजून 10 वर्षांनी शेती कुणीही करणार नाही. तुम्हाला गव्हर्नमेंट कमवून द्यायचं, करणारच नाही. गव्हर्नमेंटला लोक म्हणते ही शेतीन तुला पिकव आणि तू घेऊन जाय. गव्हर्नमेंट म्हणते की आम्ही शेतकऱ्याला कमवून द्यायचे पैसे. का कमवून द्यायचे? शेतकऱ्याने तुम्हाला पिकवून का द्यायचं हे सांगा ना. बरोबर. ह्या प्रश्नाचे विचार शेतकऱ्याने, तुम्ही का आम्हाला पैसे नका देऊ, पण आम्ही पिकवल्यानंतर तुम्ही आमच्या मालाचा भाव ठरवणारे कोण? आणि ह्या असे पूरग्रस्ताला ह्याला पैसे म्हणून डिक्लेअर, शेतकरी म्हणून आपले नेते म्हणून डिक्लेअर करायला काय त्याच्यात? ते काय शेतकऱ्याला द्यायच्यावरून शेतकरी मग 50,000ची मागणी करतो, मग येईन दिले का 50,000? लग्नासाठी मुलीच्या निधी भेटते का काय शेतकऱ्याला सरकारकडून का नाही? आता लग्नासाठी काय भेटत? कन्याचं काहीतरी आहे ना. काय कन्या कुठं काय कोणाचं दान नाही? ते कन्यादान योजना काहीच नाही, पुढे कोणतीच दान नाही, कशी कन्यादान नाही, काही पुढंच येत नाही, काही नाही. फक्त सगळ्या योजना आहेत ना या कागदावरच्या योजना आहेत. कोणत्याही योजनेतले 50% निधी हा प्रत्येक योजनेतला सरकारचा, गव्हर्नमेंटचा, आपलं ओपन चॅलेंज आहे गव्हर्नमेंटचं. त्यांनी सांगावं का आम्ही जी योजना राबवितो ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत स्तरावर, याच्यातल्या 100% योजना 100% निधी खर्च झाला कधीच नाही होणार, कधीच होणार नाही, कधीच नाही होत. त्याला अटीच एवढ्यात. बरोबर आहे. डेंजर दिसायला बाबा काका. हा पीएम किसान योजनेचं काय? तर नरेंद्र मोदीची ते काय फकीर बाबा आहे तो. पैसे भेटले? दिले भेटले. हा पीएम किसानचे त्याला काय? पीएम किसान तुम्हाला ज्यांना भेटायचे त्याला पीएम किसानच्या पैशाची काय अडचण नाही. तुम्हाला येते? आम्हाला येते पीएम किसानचे पैसे. त्याच्याबद्दल काय होतंय का सगळं तुमचं? त्यात काय होतंय? आता चला 2000 काहीच होत नाही. 2000 काय होतंय? 2000 एक खात्याची गुन्हे येते का तरी? तुम्ही आतापर्यंत 10-26 खात्याची गुन्हे आज 1800 रुपयाला झाली. तुम्ही आतापर्यंत किती महापूर बघितलेत का? महापूर नाही. आता आमचा वय वर्ष माझे 62 महापूर आम्ही काय एवढ्या महापूर नाही पाहिजे. ह्या वर्षी बी नाही. यावर्षी महापूर आता पाहिला, पण आता आपल्या आमच्या भागात नाही झालं, ते बाकीच्या भागात झालं नुकसान का उगाच म्हणाले? नाही प्रत्यक्ष नुकसान झालं. खरं झालं, बेकार नुकसान झाले. जिथं तुम्हाला सांगतो जे भविष्यात न होण्यासारखं नुकसान झालेलं काही काही ठिकाणी. सरकार देईन ना तसं. भविष्यात न होणार म्हणजे स्थानिक लोकांची जर तुम्ही मुलाखत घेतली ते म्हणते तिथं 70-80 वर्षाचे जे वयोवृद्ध आहेत 90 वर्षापर्यंत ते सुद्धा म्हणजे आम्हाला कळत तसं असा पाऊस झालाच नाही. तुम्हाला शेतीत बरं काका मजा येते काम करताना? काय शेतीत काम? शेतकरी काय शेतकऱ्याला काय शेवट शेती केल्याशिवाय काय पर्याय का? असं कधी झालंय का तुमच्या सोबत की बाबा रानात गेलात आणि हातचा होता असं होतंय ना? काय साप असं हातचा हात होता तुमचं काय असं असं शेतकऱ्याचं होतंय का असं? की शेतकऱ्याचा रानात कसं आहे अपघात होतेच काही टायमाला, पण त्याच क्वचित अपघात होत नाही तर काय. आता समजा काही लोक लाईटीला चिटकून मेले, काही आता काम पैसे भेटायला पाहिजेत का शेतकऱ्याला मेल्यावर? म्हणजे काय जर झालं बाय चान्स देव न 100 अटी बाबा त्याला वायरमन पाहिलंच म्हणतो त्यानं बोगस आकडा घेतला होता, त्याला 100 अटी. वीज पडून बरं आहे का? द्यायचं शेतकऱ्याला द्यायचं म्हणलं ना अटी लई, वीज आणि कारखानदाराला द्यायचं म्हणलं का अटी अजिबात नाही. आता तुम्ही कारखानदाराची याच्या मग कुठीनं कर्ज माफ केलं गव्हर्नमेंट? कारखानदार म्हणजे कारखानदाराचे गव्हर्नमेंटनी याच्या माग काही कुठीनं कर्ज माफ केलं. आता तुम्ही विचार करा मध्ये ते त्या कारखान्यावाले का मोठमोठे कारखानदार बिझनेसमॅनला तुम्ही कुठीनं कर्ज माफ केलं? मग कसं काय केलं त्यांना माफ? काय नियम लावले त्यांना? काय स्थिती काय नियमाचं काय पालन केलं? वीज जर काका आपल्याकडे वीज जर पडली तर काय नेमकं सरकारी काय करायला? समजा बाधित झाला वीज पडून काय गव्हर्नमेंटचं? मी तुम्हाला सांगितलं निधी आहे पण त्याला अटीली आहेत का त्याच्यात निधी? आम्हाला माहित नाही. निधी आहे पण त्याला अटीली ना. त्याला ग्रामपंचायतचा ठराव घ्या, त्याला ग्रामपंचायतचा सभा पहा, मग त्याच्या ती कागदपत्र गोळा करा, मग ते तहसीलदाराला द्या, मग तहसीलदार येणार, मग अंमलीदार येणार, कचेरी तलाठी येणार, ग्रामसेवक येणार, म्हणजे पाहणी करणार. अरे पाहणी मेलाय ना गाव सांगत ना,
गाव सांगत ना तुमचं तलाठी बिलाटी कुठून का तुम्ही तुम्ही ग्रामपंचायत मला काय म्हणते एकदा गावाने सांगितलं मग तो विषय फायनल करा ना. सरपंचांनी सांगितलं ना हा माणूस तलाठी या विजेने मेला विषय फायनल. तिथं तुम्ही काय आला तलाठी बोला ग्रामसेवक बोला तहसीलदार बोला मग त्याचा पंचनामा द्यायच्या नामाला तहसीलदार ग्रामपंचायत सगळे आणि त्या शेतकऱ्या कोण घ्यायच्या नामाला मग का म्हणून नाही तहसीलदार आणि ग्रामपंचायत येत. मग आमच्या मालाला भाव द्यायला मग तुम्ही म्हणा ना मग तहसीलदाराला बोलावं लागा ग्रामपंचायतला मग याला सगळ्याला बोलावं लागा तेव्हा तुमच्या मालाला भाव देता येईल. बरोबर अवघड आहे कंडिशन. तुम्ही तरी किती कमवतात 8 एकरातून? काय काम तुम्हाला सांगितलं 2 लाखापर्यंत लईतली पर एकर पर एकर 8 लाख 2 लाखाचे उत्पन्न होतंय. कांदे केले तुम्हाला सांगतो काय कांद्याचं काय राहिलं आता 2 एकर कांदे केले 16 लाख. 2 एकर कांदे केले कांद्याला 2 एकराला खर्च आला 1,15,000. 2 एकर कांद्यात 1,15,000 रुपये खर्च आला. हा आणि कांदे झाले 1,55,000 सांगतात किती राहिले शिल्लक? 40,000. हा 40 कसा प्रपंच झाला त्याचा? 40,000 चालवायचं प्रपंच सांगा ना तुम्ही चाला कसा? अवघड आहे नाही झालं मेहनत निघत नाही त्याच्यात. मेहनत नाही निघत. कसा प्रपंच चालवायचा नाही. कोणीच कोणत्याही घटकाचा शेतकऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच चांगला नाही. म्हणजे शेतकऱ्याकडं कोणताही घटक असू द्या तुम्हाला सांगतो ग्रामसेवक तलाठी बिलाटी सगळ्यांचा या सगळ्या लोकांचा शेतकऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला म्हणजे चांगला पाहिजे. चांगला नाही त्यांचा. त्यांना शासनाचे पैसे यायचे तिने म्हण नाही एवढा अरे सरसकट पंचनामे करायचे शेतकरी तलाट्याला ग्रामसेवकाला काय दिले आदेश काय करा सरसकट पंचनामे करा. ते तलाट्याने उभं राहायचं नाही या कोपऱ्यात उभाचे. मग मला काय म्हणायचं नदी चालली मग नदी काय सगळ्या वावरातून फिरतं का पाणी एखादा कोपरा उभा राहिलीच ना. बरोबर. मग ते नाही म्हणा ते कोपरा उभा राहिला त्याचं नाही नुकसान झालं मग तू उभा राह तो नुकसान होईल. बरोबर बरोबर आहे काका. शेतकरी आत्महत्या कामून करते बरं? हेच कारण शेतकरी आत्महत्या करण्याला सगळ्यात महत्त्वाचं हेच कारण का शेतकऱ्याच्या मालाला आजपर्यंत तुम्ही शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाला त्याला भाव द्या. त्याला जगात कुठेही माल पाठवू द्या. तुम्ही त्याच्यावर निर्बंध नका लागू. सर्वसामान्य जनतेला तुम्हाला खायला द्यायचं ना तुम्ही ज्या सबसिड्या आम्हाला देतात ना ते बंद करा पण आमच्यावरची निर्बंध आहे ना. भीक नको पण कुत्रावर अशी शेतकऱ्याची परिस्थिती झालेली. भीक नका माध्यम देऊ आम्हाला पण तुम्ही आमच्या दारात जे कुत्रं बांधलेले त्यावर आधी. शेतकरी मग लेकराला का मग शिकवत नाही स्वतः? ऐका ना मग तुम्हाला सांगतो ना हे आम्हाला भीक नको हे आमच्या दारात तुम्ही कुत्रं बांधले नाही तुम्ही आमच्यावर निर्बंध. गहू पाठायचं नाही तांदूळ पाठायचे नाही कांदे पाठायचे नाही याच्यावर निर्बंध त्याच्यावर निर्बंध साखरेवर निर्बंध. आमच्या कोणत्याही मालावर तुम्ही निर्बंध लागू नका. आम्ही तुम्हाला रुपये मागत नाही. तुम्हाला ज्याला फुकट खाऊ घालायचं ना शहरातल्या लोकांचा लय तुम्हाला पुळका आहे ना तुम्ही तो खरेदी करा मार्केटमध्ये बाजार समितीत ती खरेदी करा जिथं असेल तिथं ती खरेदी करा आणि तुम्ही वाटा जनतेला वाटा तो काय तुम्ही घेऊन वाटा तो. आमच्यावर जे काही निर्बंध आहेत ना तुमचे आम्हाला रुपया नको तुमचा निर्बंध नको आमच्या मालावर निर्बंध ठेवू नका आणि आम्हाला देऊ नका. आम्हाला तुमचं नको तुम्ही आमचं नको. आम्हाला जगात फॉरेनला जरी माझ्या समजा दरांशी आम्हाला फॉरेनला जरी पाठवायचं असलं तुम्ही म्हणायचं नाही आमच्या भारतातल्या लोकांना खायला लागायचे तुम्ही विकत घ्यायचे ते मार्केटमध्ये ज्या भावात असतील त्या भावात आणि ती खायची. इथं आमच्या मालावर नका निर्बंध लावू तुम्ही. बरोबर आहे काका एकदम. पण तुम्ही शासनाने काय केलेलं आहे ही आता किती वर्षाची परंपरा आहे. कोणत्या सरकारने ही परंपरा का मुडीत नाही काढली का शासनाने आज मी तिला BJP सुद्धा आली हिने परंपरा मुडीत काढली का नाही ना काढली का शेतमालावरचे पूर्ण निर्बंध उठवण्यात येत असे शेतकऱ्याला कुठेही त्याचा माल जागतिक बाजारपेठेत कुठेही पाठवण्याची फुल परवानगी शेतकऱ्याचे काका. आणि सगळ्यांचे उद्योग शेतकऱ्यावरच अवलंबून 90% उद्योग कशावर अवलंबून शेतीवरच अवलंबून. शेती आणि निर्बंध कशावर शेतीवर. शेतकरी आपल्या पोराला शिकवते कसं नेमका शाळा
शाळा कसं शिकवते? शेतकऱ्या किती अवघड आहे शेतकऱ्याला? सोपं आहे का? शेतकऱ्यांना फार अवघड आहे शिका. इतका अशा मोठ्या मोठ्या शाळात पोरांची आता शेतकऱ्यापैकी 50% लोक शेतकऱ्याचे लोक पोरं जेमतेम शिकायचे. ती बी काय अडचण आहे शिकवायला? पैसे नको का? कशाला? तुम्ही विचार करा डोनेशन. आधी तुम्ही MBBS MSc याला जर पोरं घालायचं डोनेशन किती पहा तुम्ही. शेतकरी नाही टाकू शकत का? काच का टाकीन तू कुठून आणि पैसे भरायला? अहो त्याच्याकडे त्याला खायला पैसे नाही तर तुम्ही विचार करा देव. तुम्ही आज तुम्ही जरी म्हणले ना OBC झाला 50% सवलत, तुम्ही विचार करा 50% सवलत. पण शासनाने किंवा ह्या शासनकर्त्यांच्या ह्या ज्या शिक्षण संस्था आहेत यांनी फीच एवढी वाढून ठेवलेली आहे का ते डोनेशन वाजा जाता परत पैसे तेवढेच आहेत. जिल्हा परिषद शाळा आहेत ना, जिल्हा परिषद कितीपर्यंत आहे? 12वी पर्यंत, जास्तीत जास्त 10वी 12वी पर्यंत. नंबर 1 शिक्षण भेटते का नाही? मला काय म्हणायचं, शिक्षण कसं भेटू? शेतकरी तिथंच शिकतो, पण त्या शाळा कुठपर्यंत आहे? 10वी पर्यंत. तिथून पुढे काय करायचं? आता राहिलं का चांगलं तुमच्याकडे जिल्हा परिषद शाळा बऱ्या आहेत, त्या मानाने बऱ्या आहेत. आता पण बऱ्या आहेत. पण तुम्हाला सांगा तो जिल्हा परिषद शाळा कुठपर्यंत आहेत? बस 10वी पर्यंत, जास्तीत जास्त 10वी पर्यंत. पुढं काय? एखाद्याचा पोरा इंजिनियर करायचं, आम्हाला एखाद्याला MBBS करायचं शेतकऱ्याचं पोरं, मस्त हुशारी, मस्त OBC दाखले काढा ना, आमचे दाखले काढा. अरे दाखले काढा, पण तुमच्या हॉस्टेलची फीस 35,000 रुपये. हां, DY पाटीलला आमच्या इथं एका मुलीचा नंबर लागला. त्या मुलीला DY पाटीलमध्ये हॉस्टेलची फी किती मागावं? 65,000 रुपये वर्षाची फी सांगितली. 65,000 रुपये. शेतकऱ्याची मुलगी दिले नंबर नाही लाव, घरी आली पोरगी. वस्तू तिथे तुम्हाला तिचे नाव गाव सगळं तुम्ही सांगा. हुशार पोरगी DY पाटीलला तिचा याच्यामध्ये काय म्हणतो तुम्ही ती नाही नेटमध्ये नंबर लागला. पण तिची परिस्थिती नाही ना का यांचं हॉस्टेलची फी 65,000 रुपये वर्षाची भरायची आणि मेसची 35,000 रुपये. शेतकरी नेमकी काय गलती करते? स्वतःकडून काहीतरी होत असेल ना शेतकऱ्याची गलती की बाबा ह्या गोष्टी शेतकऱ्यांना टाळायला पाहिजे, भलं होऊन जाईल. जसं शेतकऱ्यांनी काय गलती? शेतकऱ्याची गलती काय? शेतकरी उत्पन्न पिकवतो ही तिची गलती सगळ्यात मोठी. शेतकरी पिकवतो शेती करतो हीच सगळ्यात मोठी चूक शेतकऱ्याची. जसं तुम्हाला सांगतो, लोकांनी संप केल्यानंतर कारखाने बंद पडते, कारखानदार कुलूप लावून निघून जातो. तसं शेतकरी कारखानदार म्हणजे बिझनेसमॅन. तसं शेतकऱ्यांनी जर संप केला तर तुम्हाला सांगतो काय परिस्थिती होईल, किती उद्योग बंद पडतील सांगा तुम्ही. किती उद्योग पडतील? काही एक कोटीनं उद्योग बंद पडते, लाखात एक कोटीनं उद्योग बंद पडते. छोटे मोठे उद्योग काही कोटीनं लोक बेघर होते, लोकांच्या हाताला कामं नाही राहायची. शेती उद्योग जर बंद झाला पण नाही ना, त्याच्यावर कोणी लक्ष द्यायला तयार नाही. शेतकऱ्याची काहीच गलती नाही, स्वतःची काहीच नाही. काय शेतकऱ्याच्या हातात काय गलती होण्यासारखं? शेतकऱ्याच्या हातात काय सांगा तुम्ही मला? शेतकऱ्याची गलती तुम्ही म्हणता, शेतकऱ्याची गलती, शेतकऱ्याच्या हातात काय गलती होण्यासारखं काय? त्याचं काम काय? आणायचं, पिकवायचं. पोरीच्या लग्नात पैसे हे ते उडवत पोरापोरीचे, असं खरंय खोटे? काय असले तर उडीन, नसले तर कुठून उडीन. बरोबर आहे म्हणतात. आडात असले तर पोरात येईन ना. शेतकरी कोणता 10 लाख रुपये 20 लाख 10 लाख 20 लाख रुपये कोणता येडा आहे आता जमा पैसे उडायला? कोण उडवत आहे पैसे? कोण उडीन? नाही मग उडीत नाही. हे पुढे लोक मोठे हे 2 नंबर वाल्याचे काम. लग्न कोणाचे मोठे? हे सगळे 2 नंबर वाले पुढे लोक यांचीच काम आहे सगळे. कारखानदार नौकरदार यांची काम आहे. शेतकऱ्याची मुली या शेतकरी सोंगडोंग नाही करीत नॉर्मल. शेतकरी आपले लोक जेव घालणारे आबादी रामराम पुढे आले त्यांना रामराम करणार. येता का भाऊ? बस. कसला अवघड आहे. कसं आहे बाबा लयच बाबा खरंच. काका गव्हर्नमेंटनं काय करायला पाहिजे? जाऊ एवढं तुम्हाला सांगा तो आपली गव्हर्नमेंटला एकच विनंती, गव्हर्नमेंटने शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला पाहिजे. म्हणजे नेमकं काय? आणि शेतीला व्यापारी दर्जा दिला पाहिजे. व्यापारी दर्जा काय आम्हाला नाही? व्यापारी दर्जा शेतीला दिला ना तर व्यापारी म्हणजे तुम्हाला काय शेतीवरची पूर्ण निर्बंध हटा म्हणतो तुम्हाला. व्यापारी दर्जा द्यायचा म्हणजे जसं व्यापारी तुम्हाला विचार करा. व्यापारी आता समजा बायचान्स आज तुम्ही कांदे घेतली किंवा काही सपोज काही आज फळावळ घेतलं तुम्ही, आज व्यापारी कुठं पाठवतो? दुबईला पाठवू शकतो, कुठेही पाठवू शकतो जगात. बरोबर आहे का नाही? मग शेतकऱ्याच्या मालाला तुम्हाला भाव यायचा असेल तर शेतकऱ्याच्या मालावर तुम्ही जे निर्बंध बसवलेले आहेत. आज तुम्ही विचार करा, मार्केट कमिटी कोणा जीवावर? शेतकऱ्याच्या जीवावर चालू आहेत.
मार्केट कमिटीमध्ये महाराष्ट्रातल्या कोणती अशी मार्केट कमिटी महाराष्ट्र शासनाने 2 रुपये गुणीप्रमाणे 2 रुपये गुणीप्रमाणे कांद्याचे पैसे शेतकऱ्याला द्या असं महाराष्ट्र शासनाचा जी आहे. पण कोणत्याही मार्केट कमिटीवाल्यांनी स्पष्ट सांगावं, लिहून द्यावं असं मला, का त्यांना का पट्टीमध्ये शेतकऱ्याला 2 रुपये गुणीनं कमिशन त्याचे पैसे मागे दिल्या जातील. किती मोठा भ्रष्टाचार आहे सांगा ना तुम्ही, पहा ना तुम्ही. सरळ सरळ 2 रुपये गुणीचे पैसे हे कोण खातं? मधातले आरतीवाले. आज तुम्हाला सांगा तामिळनाडू आंध्र प्रदेश कुठे जा, आजही जर शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या कांदा तिथं गेला तर त्यांना 2 रुपये गुणीनं पैसे भेटतात. आणि महाराष्ट्रात का भेटत नाहीत? कोणत्या पुढे सांगावं असं आणि लिहून द्यावं असं का आम्ही देतोय पैसे या पट्टीत, इथे शेतकऱ्याला 2 रुपये गुणीनं पैसे आम्ही देण्यात आलेले. हा जी आहे महाराष्ट्र शासनाचा. कोणत्या मार्केट कमिटीनं फॉलो केला? कोणत्याच मार्केट कमिटीनं फॉलो केला नाही. हे नुसते काही लोकांनी लई लई वर्ष राजकारण केलं, 40 वर्ष राजकारण केलं. महाराष्ट्राच्या भल्यासाठी काय केलं तुम्ही? शेतकऱ्यासाठी काहीच नाही, खरंच केलं नाही असं वाटायला का तुम्हाला? नाही. काय केलं महाराष्ट्राच्या भल्यासाठी? महाराष्ट्रात काय असं तुमचं नाव आहे का तुमचा पुतळा उभं राहून ठेवायला पाहिजे? कसं कुणी करायचं शेत्या? मग आता शेत्या नेमकं करायच्याच कुणी? आता असं म्हणलं काय असं कोण माणूस आहे का त्यानं महाराष्ट्राचं लय मोठं भलं केलेलं आहे? नाही मग आता हे तुम्ही नाही शेती करायची म्हणलं, आम्ही नाही, का त्याचा पुत्र उभा केला पाहिजे, मग त्याचं चांगलं होईल. कुणीच वसंतदादा मग कोण असं नेता आहे का त्यानं असं लई महाराष्ट्राचं भलं केलं? दुसरा कोणीच नाही. आता हे एका हाताने दिलं तर दुसऱ्या हाताने घेतलंच लगेच. हे करणार एका हाताने दिलं का दुसऱ्या हाताने घेतलंच लगेच. नाही आता तुम्ही शेतकऱ्यांनाच म्हणले आम्हाला शेती चांगली वाटा नाही, समजा काय करायचं? मी तुम्हाला सांगितलं शेतीकडं पाहण्याचा शासनाचा दृष्टिकोन बदलला नाही आणि शेतीला जर चांगल्या पद्धतीचा दर्जा दिला नाही तर 10 वर्षानंतर एकही माणूस शेती हा उद्योग बंद पडणार. करू वाटत नाही, बंद पडणार. खरंच बरोबर आहे का? तुम्हाला सांगतो आज कंडिशन अशी का काही टायमाला आज टोमॅटो हे पिकी याच्यावर जर एखादा रोग आला बरोबर आणि रोग आता पहिल्यासारखी राहिली नाही. आता रोग बी असे आहेत एका रात्रीत खतम. बरोबर आहे. काय बरोबर आहे. टरबूज झालं, टोमॅटो झालं, खरबूज झालं, याच्यावर असे रोग आहेत की एका रात्रीत पिकाचं नाही झालं. त्याचा खर्च किती विचार करा तुम्ही. आज 1 एकर टोमॅटो लावायचे म्हणलं तर 4 लाख रुपये खर्च आहे. एका एकराचा 4 लाख रुपये खर्च आहे. कमाई होत असत 10 लाख कमाई होती. पण मग सांगा ना तुम्ही असं जर निसर्गाने जर पाऊस पडून जर समजा त्याला व्हायरस आला गेला ना बाग, मी शेतकरी किती लाखाला गेला? त्याचा विमा. विमा शेतकऱ्याचा विमा, टोमॅटोचा विमा, पांढरंग आता कायचा विमा म्हणलं गव्हर्नमेंट म्हणा आणि शेतकरी येडा. तू येडवला का? तुला कोणी करायचं सांगितलं टमाटे? विमा भेटतोय ना. विमा पैसा तिने ठराविकच पिकाला विमा सांगितलेला आहे. तुम्ही कधी पहा विमा भरताना महाराष्ट्र सरकारने झोन ठरवून दिलेला आहे. झोन, या झोनमध्ये ह्याच पिकांना फक्त विमा दिला जाईल, टमाट्यावर नाही, तुमच्या बाकीच्या पिकाला नाही. काम सांगा ना तुम्ही. झोन आहे महाराष्ट्र शासनाची झोन ठरलेली आहेत की या झोनमध्ये ह्याच पिकाला फक्त आम्ही, या अंगामध्ये ह्याच पिकाला फक्त आम्ही पीक विमा देणार. महाराष्ट्रात कांदा पिकवण्यात 1 नंबर आहे की नाही? मग कांदा पिकाला का विमा दिला जात नाही? का विमा कंपनी कांदा हा पिकाला विमा देत नाही? बैलत का तुमच्याकडे? काय बैल खायचे आमच्याकडे? ट्रॅक्टरनी शेती करायची, बैल खायचे, मजुरीने लावायचे ट्रॅक्टरने. बैलाला काय प्रॉब्लेम? बैलाला काय प्रॉब्लेम? आता कोण आहे बैल हाकायला? नंबर 1 ना बैल हाकायला त्याला पाहिजे ना. आता तसं मग काय झालंय बैलात? प्रॉब्लेम आहे काय? बैलाला काय प्रॉब्लेम? आता मजुरीचा प्रॉब्लेम आहे, हाकावणाराचा प्रॉब्लेम आहे. आणि बरं आता यांत्रिक युग आलं, कोण बैल ठेवित? यांत्रिक युगात कोण एवढं? तुमच्याकडे बैल नाहीत का? कोणाकडे आहेत ना, काही शेतकऱ्याकडे बैल आहेत ना अजूनही. तर आपल्याकडे नाहीत. आपल्याकडे तुम्ही मग प्रगतशील दिसायला बरं. प्रगतशील म्हणा नाही तर बरे म्हणा.
असं काय तुम्ही म्हणायचं नाही का ट्रॅक्टर ज्याच्याकडे तो लई प्रगतशील आहे. छोटं ट्रॅक्टर हा मग त्याच्या 7-12 किती बँक आहेत ते पहा. मोठं आहे का छोटं आहे समजा? असं काय तुम्ही म्हणत नाही का एखाद्या शेतकऱ्याचा लय मोठा बांगला आहे मग त्याच्या 7-12 4 बँक आहेत ना बाबा. काय आहेत त्याच्या 7-12 4 बँक आहेत. काय मॉडगेज? नाही कर्ज काढून बांधलेला बांगला. कमून त्याच्या पोराला कोणी बायको देणार ना. परिस्थिती मोठी वाईट शेतकऱ्याची. नाही बांगला बांधत होतो कुठून देतात पोरगी देणार ना कोणी म्हणून त्यानं कर्ज काढून बांगला बांधला. शेतकऱ्याचे पोरगे द्यायला मग बांगला बांध भाऊ गाडी मग तो ट्रॅक्टर पाहिजे घरी. लय अवघड शेतकऱ्याचं लय जीवन अवघड आहे तुम्हाला सांगा तो. त्यामुळं तुम्हाला एकच सांगतो शासनाने शेतकऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलायला पाहिजे. आता हे 70-80 वर्ष झाली शेतीत नुसतं शासन म्हणतं शेतीत आमूलाग्र बदल व्हायला पाहिजे. शेतीत आमूलाग्र बदल व्हायला पाहिजे. अरे आमूलाग्र बदल व्हायला पाहिजे हे आम्हालाही मान्य आहे. पण तुम्ही शेतीवर जे निर्बंध शेतकऱ्याच्या मालावर लावले ते तुम्ही आधी उठा ना तर आमूलाग्र बदल होईल ना. मला काय म्हणायचं तुम्ही आमूलाग्र बदल का होईल. तुम्ही शेतमालावर आहे ना तुम्ही काय सांगा आता हे काय म्हणते तुम्ही उद्या कंपनीवाल्या आम्हाला काय देतात इन्कम टॅक्स देतात उत्पादन खर्च देतात म्हणजे उत्पन्नावर आम्ही यांच्या काय लावतो इन्कम टॅक्स लावतो. बरोबर आहे. बरोबर. कंपनीचे उत्पादन खरं 18% 21% होतं 18% GST. बरोबर आहे. आम्ही सुद्धा तुम्हाला 18% GST देतो. तुम्ही आमच्या शेतमालावरचे पूर्ण निर्बंध उठवून टाका. किती दिवस काम विकणाऱ्या मालावर आहे ना आम्ही तुम्हाला 18% GST देतो. आम्ही किती देतो 18. पण तुम्ही आम्हाला जे बंधनं घातलेले आहेत ना आम्हाला काय जे कांदे पाठवायला बंदी निर्यात बंदी ही बंदी ती बंदी. मग गांजा पिकत आहे लोकांनी गांजा पिकवला मग जमा लोकांनी. किती दिवस काम करायचं तुम्हाला आणखीन? काय आता काय राहिले किती वय आहे तुमचं? आता वय वर्ष 60 वर्ष 61 वर्ष वय आता 62 लागले. आता किती वर्ष काम करणार शेती चालू आहे का? अजून 2-4 4 वर्ष काम करायची शेतीत काय पुन्हा काय रिटायरमेंट काय मग आहे ती शेती का? शेतकऱ्याला रिटायरमेंट असते का? मग काय शेतकऱ्यांनी रिटायरमेंट नाही मग आता काय पाय घडून पाडून तो शेतीत याला फुकट घाल. सरकारी आहेत ना 7 वर्षात रिटायर काय शेतकऱ्याला काय रिटायरमेंट आहे भाऊ. तसं जर पाहिलं तर शेतकऱ्याला कुठं रिटायरमेंट आहे. 70 वर्ष झाले तर कमी ते म्हणते मग त्याचं पोरगं म्हणतो बाबा त्या गायला पाणी दाखव बरं का. बरोबर आहे. रिटायर होतच नाही पाहिजे का रिटायर. शेतकरी रिटायरमेंट पाहिजे शेतकऱ्याला पण कोण देते शेतकऱ्याला. सरकारनं अशी एखादी स्कीम काढल्यावर रिटायर झाले असं काय नाही. सरकारी शेतकऱ्यासाठी कोणत्याही स्कीमा नाहीत. शेतकऱ्यासाठी कोणत्याही स्कीमा नाहीत. आणि ज्याच्या उत्पन्नावर आमूलाग्र बदल म्हणजे ज्याच्या उत्पन्नावर समजा आता कंपनी आहेत कंपनीचं उत्पन्न फिक्स आहे. बरोबर आहे. तुम्हाला आज कंपनी जेवढ्या फॅसिलिटी देते कशा जोर देते कंपनी तिच्या उत्पादनाच्या जोर देतं. आणि कंपनीचं जर उत्पन्न नसेल तर तुम्हाला फॅसिलिटी कंपनी देऊ शकत नाही. कंपनीचा मालक लगेच सांगा का आमची कंपनी दिवाळखोरीस आलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक नोटीस दिलं जातं का 6 महिन्याने आपली कंपनी बंद करण्यात येईल. त्याच्यावर तुम्ही तुमची व्यवस्था 6 महिन्याच्या आत कशा पद्धतीने करा. असं शेतकऱ्याला आहे का? शेतकरी कोणाला नोटीस द्यायची. मग शेतकऱ्याने आता गव्हर्नमेंटला नोटीस द्यावं लागेल का 6 वर्षांनी आमची शेती बंद करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या धान्याची व्यवस्था करा. बघा काका खतरनाक मुलाखत दिली काकांना. आणि त्यांचं ते जय महाराष्ट्र जय जवान जय किसान. काकांना ना एकदम व्यवस्थित बघा जे खरं आहे ते काका एकदम प्रॉपर शेतकरी. आणि त्यांनी एकदम नंबर 1 मुलाखत दिली शेतकऱ्यांच्या बद्दलचे. त्यांनी एकदम जे दुःखद आणि सत्य मांडले. कारण की शेतकरी हा एकटा असतो त्याच्या पाठीमागे 3-4 लेकरं असतात. आणि शेतकरी बाबा लहान लेकरांना सोडून शेतामध्ये जातो. पाठीमागून त्याची कारभारीन भाकरी घेऊन जाते. त्यावेळेस रस्त्यात अडवणारे वानर बऱ्याच वेळेस त्या भाकरी खाऊन टाकतात. आणि शेतकरी कुठं ते लहान चिल्लेबल्ले घेऊन ती मालकीन जायलेली खूप साऱ्या अडचणी असतात. त्या अडचणीतून पार पाडणारा हा शेतकरी काका नंबर 1 प्रकारची मुलाखत दिली काकांनी. त्यांच्या व्यथा मांडल्या त्याबद्दल काकांचे खूप खूप धन्यवाद काका. धन्यवाद. आणि चला काकाचे